रात्रीपासून मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसत असून याचा फटका पुन्हा एकदा अंधेरी सबवेला बसलेला आहे। अंधेरी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी वाहतूक सध्या बंद करण्यात आलेली आहे। पावसाने थोडा वेळ उसंत घेतली होती, त्यामुळे पाणी थोडं कमी झालंय। मात्र पाऊस पुन्हा सुरू झाल्यामुळे हा मार्ग सध्या खुला करण्यात आलेला नाही। मुंबईच्या अंधेरीचा जो सबवे आहे तो गेल्या अर्ध्या तासापासून बंद करण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी दरवर्षी पाणी भरते। मी आता आपल्याला दाखवतोय हा जो अंधेरीचा सबवे आहे, हा सबवे तात्पुरता सध्या बंद केलेला आहे। पावसाची आता रिमझिम पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी वाहतूक पोलीस असतील आणि पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। तसे महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी जो पाणी साचलंय ते गाळ जो आहे या ठिकाणी जो जमा होणारा कचरा आहे तो आता काढण्याची युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दरवर्षी पाणी भरतं, पण याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी, कारण हा जो सबवे आहे दरवर्षी पाण्याखाली जातो। मात्र याच्यावरती ठोस उपाय आपल्याला करताना महापालिका दिसत नाही। आणि या ठिकाणी आता जे पाणी जे थोडं आता कमी होत चाललेलं आहे, परंतु हा जर पाऊस पुन्हा असा सुरू राहिला तर मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकतं। त्यामुळे पर्यायी रस्त्याचा मार्ग अवलंबावा वाहन चालकांनी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, अंधेरी। बदलापूरमध्ये पावसाच्या पाण्यात कार बुडाली आहे। बदलापूरच्या बेलवली परिसरात असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पावसामुळे 10 फुटांपेक्षा जास्त पाणी साचलंय आणि या पाण्यात कार बुडाली असल्याचं पाहायला मिळतंय। वाहन चालक कसाबसा बाहेर आला आणि त्यामुळे कार चालक थोडक्यात बचावलाय। हा भुयारी मार्ग बांधत असताना कोणतंही नियोजन न करता त्याचं काम केलं गेल्यानं दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग पाण्याखाली असतो। त्या शाळेच्या बस आणि इतर वाहन पाण्यात अडकून पडतात। आता हा भुयारी मार्ग जीवघेणा बनलाय। याच भुयारी मार्गाच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळा अनंत यांनी। बदलापूर शहरामध्ये जो काही मुसळधार पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे रेल्वेच्या भुयारी मार्गात जो पूर्वेहून पश्चिमेकडे जाणारा मार्ग आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आणि हे पाणी साचलेलं असताना देखील एका कार चालकानं आपली जी कार आहे त्या या भुयारी मार्गामध्ये टाकली, त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की ही कार पूर्णपणे या पाण्यात बुडालेली आहे। सुदैवाची बाब म्हणजे कसाबसा हा जो वाहन चालक आहे तो बाहेर निघाला, मात्र त्याची कार पूर्णपणे या पाण्यामध्ये फसलेली आहे। रेल्वे प्रशासन आणि पालिका प्रशासनाकडनं या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी दरवर्षी पंप लावला जातो, मात्र यावर्षी अजून ती सोय केली गेलेली नाही आहे। हा जो भुयारी मार्ग आहे तो प्रत्येक पावसाळ्यामध्ये पाण्याने भरतो। जवळजवळ 10 ते 12 फूट पाणी या भुयारी मार्गात असतं, त्याच्यामुळे वाहन चालकांसाठी हा भुयारी मार्ग आता जीवघेणा झालेला आहे। त्याच्यामुळे या भुयारी मार्गासंदर्भात पावसाळ्यात विशेषतः पाणी साचत असेल तर त्यावर काहीतरी उपाययोजना पालिका प्रशासनानं किंवा रेल्वे प्रशासनानं करावी, अशा प्रकारची मागणी बदलापूरकरांकडून केली जाते। गणेश मंजुळा अनंत, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वे वाहतुकीला देखील बसलाय। मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। बदलापूर, अंबरनाथ या स्थानकांमध्ये पाणी साचल्यानं CSMT कडे येणारी वाहतूक ही उशिराने सुरू आहे। तर पश्चिम रेल्वेवरील मस्जिद बंदर स्थानकात पाणी साचलंय। माटुंगा स्थानक परिसरात देखील पाणी साचलेलं आहे। मध्य रेल्वेवर कुर्ला स्थानकात पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे। ही दृश्य आपण पाहतोय तर 4 दृश्य मस्जिद बंदर, माटुंगा, बदलापूर आणि कुर्ला रेल्वे स्थानकातली ही दृश्य आहेत। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, कारण मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय अनेक रेल्वे ट्रॅकवर, त्यामुळे पाणी साचलेलं आहे आणि काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे, तर काही लोकल सेवा या धीम्या गतीनं सुरू आहेत।